This call is now taking notes. This call is now being recorded. नमस्कार, माझे नाव भावना अशोक देवरे, पीएमसी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा पाथर्डी मुले. आजचा माझा आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी 7वी या परीक्षेची आपण पूर्वतयारी घेत आहोत. या परीक्षेशी संदर्भात माझा घटक आहे कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. इंग्रजी विषयातील हा घटक आहे. या घटकाचा भारांश आहे 4% आणि या घटकावर 1 ते 2 प्रश्न आपल्याला इंग्रजी पेपर मध्ये विचारलेले असतात. आजच्या या कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स या घटकामध्ये आपल्याला इंग्रजीमधून संख्यांचं वाचन आपण ज्यावेळी करतो तेव्हा आपल्याला वाचताना आपण संख्या कोणत्या प्रकारे वाचतो, संख्या वाचनाचे प्रकार आहेत. आपण एखाद्या वेळी एखाद्या रांगेमध्ये काही विद्यार्थी, काही झाडं, काही वस्तू जर मांडलेल्या असतील तर त्या मांडताना आपण त्यांचं वाचन करताना कशा प्रकारे करतो. त्यानंतर एखाद्या स्पेसिफिक वस्तूचा क्रमांक आपल्याला ज्यावेळी सांगायचा असतो त्यावेळी त्याचं वाचन कसं करतो हे आपण गणिताचा भाग म्हणून गणित विषयामध्ये शिकलेलो आहोत. गणित विषयामध्ये आपण क्रमवाचक संख्या आणि मूल्यवाचक संख्या हा भाग अभ्यासलेला आहे. तोच भाग आज आपण इंग्रजीतून अभ्यासणार आहोत आणि या भागाचा आपल्याला इंग्रजीमध्ये कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स हा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. मॅथ्स मध्ये आपल्याला हा घटक आपण शिकलेलो आहोत. वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थी बसलेले असतात त्यावेळी शिक्षकांना जेव्हा एखाद्या स्पेसिफिक विद्यार्थ्याला बोलवायचं असतं त्यावेळी शिक्षक आपल्याला हाका मारतात, तू 2 नंबरचा विद्यार्थी इकडे ये, तू फर्स्ट नंबरचा, सेकंड नंबरचा विद्यार्थी इकडे ये. जेव्हा आपल्याला स्पेसिफिक एखाद्याचं नाव नसेल माहिती, अननोन टीचर किंवा अननोन व्यक्ती आपल्या जवळ ज्यावेळी येतात त्यावेळी आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण कितव्या स्थानावर आहोत या उद्देशाने आपल्याला बोलवलं जातं. तसंच जेव्हा आपल्याला एखाद्याची एक्झॅक्ट पोझिशन माहित असते, तू पहिला आहेस, तू दुसरा आहेस, तू तिसरा आहेस, जेव्हा स्पर्धांमध्ये एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जिंकतो त्यावेळी फर्स्ट, सेकंड, थर्ड हे शब्द आपण वारंवार बऱ्याच वेळा वापरलेले असतात आणि या संख्यांनाच, या क्रमांकांनाच कार्डिनल्स अँड ऑर्डिनल्स असं म्हटलं जातं. मग एक्झॅक्टली कार्डिनल्स म्हणजे काय आणि ऑर्डिनल्स म्हणजे काय? टुडे इट इज लर्निंग जर्नी. हॅलो स्टुडंट्स, या आपल्याला या समजायचंय की आपली क्लासरूम आहे, एक आपला वर्ग आहे आणि या वर्गामध्ये आपण शिक्षक आपल्याला विचारतायत, काहीतरी विचारतायत आणि त्यातून आपल्याला संख्या ज्ञान होते, त्यातून आपल्याला नंबर्सचं नॉलेज होते. टुडे वी आर गोइंग टू लर्न 2 व्हेरी इम्पॉर्टंट वेज we use numbers every single day. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये 2 प्रकारचे नंबर्स वापरत असतो. म्हणजे ज्या संख्यांमध्ये जसं आपल्या संख्येचं रीडिंग करायचं असतं त्यामध्ये आपल्याला रीडिंग करताना 2 प्रकार असतात. हाऊ टू काउंट द थिंग्स अराउंड अस अँड हाऊ टू फाइंड द पोझिशन और ऑर्डर ऑफ थिंग. संख्या कशा मोजायच्या आणि पोझिशन म्हणजे त्या संख्येचं स्थान कसं मोजायचं. अँड फन मेमरी ट्रिक्स, हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काही फन मेमरी ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स आपल्याला आज अभ्यासायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. Exactly we have to learn about the number reading. There are 2 types of reading numbers. First one is cardinal number and ordinal numbers. Numbers we can read with the help of 2 types. First one is cardinal numbers. Cardinal numbers are the exact position whenever we are counting the things. आपण जेव्हा एखादी वस्तू मोजतोय किंवा आपल्या समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्यातल्या एक्झॅक्ट किती ऍपल्स आहेत, किती बनानाज आहेत, किती स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासरूम मध्ये, ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचा एक्झॅक्ट नंबर सांगतो त्यावेळी त्या नंबरला म्हणायचं कार्डिनल नंबर. नाउ वी हॅव टू इमॅजिन वी आर सिटिंग इन द क्लासरूम. इफ वी आर सिटिंग इन द क्लासरूम देन count the things around us. How many windows are there in our classroom? How many benches are there in our classroom? How many students are there in our classroom? अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो, हाऊ मेनी, या प्रश्नाचं जो उत्तर मिळतं दॅट इज एक्झॅक्ट नंबर अँड दॅट एक्झॅक्ट नंबर इज नोन ॲज कार्डिनल नंबर. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वस्तूचं आपण एक्झॅक्ट नंबर सांगतोय त्याला म्हणायचं
कार्डिनल नंबर. आणि कार्डिनल नंबर मध्ये आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळतं? व्हॉट इज कार्डिनल नंबर? काउंटिंग. वी यूज these numbers when we want to count the things around us. When we have to count the things around us. For example, counting girls, counting the number of boys, counting the number of toys, counting the number of flowers, pots, etc. म्हणजे that means how many. It gives the answer to how many. They answer the question how many objects are there. The cardinal number gives the answer to the question how many objects are there. For example, numbers like 1, 2, 5, 10 and 100 are the cardinal number. Exact number showing figure is called as cardinal number. For example, I have 2 pens, I have 3 pencils, I have 4 erasers, I have 5 notebooks, I have 7 dresses, I have 10 flowers. That exactly 10, 5, 6, that number shows the cardinal number. Cardinal number and ordinal number. These are two separate types of number. First of all, we have learned cardinal number. Examples for the cardinal number. Here we can see the blocks. These are blocks. And how many blocks are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. There are 12 blocks. How many blocks? 12 blocks. म्हणजे या ठिकाणी आपण प्रश्न का विचारलाय? प्रश्न असा विचारलाय की एक्झॅक्ट नंबर किती ब्लॉक्स, किती ब्लॉक्स आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत? देर आर 12 ब्लॉक्स. म्हणजे या चित्रामध्ये आपल्याला 12 ब्लॉक्स दिसतात. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या चित्रातील एक्झॅक्ट नंबर सांगतो त्यावेळी त्या नंबरला म्हणायचं कार्डिनल नंबर. आपल्या शेतामध्ये शेतकरी गायी गुरं चरायला नेतात बघ. म्हणजे त्यांना ज्यावेळी बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या तेव्हा सुद्धा ते काय करायचे? पूर्वीच्या काळी माणूस भिंतीवर खुणा करून ठेवायचं की आपले किती गायी गुरं आहेत, किती जनावर आपण नेलेले आहेत. नंतर नंतर संख्यांचं ज्ञान ज्यावेळी झालं त्यावेळी तो फार्मर कसा लक्षात ठेवायला लागला की हा माझ्याकडे 4 गायी आहेत, 4 शेळ्या आहेत. अशा प्रकारे तो त्याच्या गायी गुरांची संख्या लक्षात ठेवू लागला. एक्झाम्पल, फार्म एनिमल्स. वेलकम टू 4D फार्म. हिअर इज अ farm. We can see the picture of animals in the farm. Farmer use cardinal numbers every day to make sure no animals are lost. Farmers सुद्धा शेतामध्ये किंवा गाई गुरं ज्यावेळी तो चरायला नेतो त्यावेळी कार्डिनल नंबरचा वापर करतो. एखाद्या वेळी संध्याकाळी परत येताना एखादी शेळी कुठे गेली की काय, गाय कुठे गेली की काय हे लक्षात ठेवण्यासाठी तो सकाळी काय करत असणार? त्याच्या गायींची शेळ्यांची संख्या लक्षात ठेवत असणार. म्हणजे काय? फार्मर युजेस कार्डिनल नंबर. फार्मर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या प्राण्यांची संख्या लक्षात ठेवण्यासाठी कार्डिनल नंबरचा वापर करतो. द फार्मर काउस. आय हॅव 4 cows and 7 sheep. म्हणजे these are cardinal numbers. 4 and 7 are the cardinal numbers. Hold up your hands. Now you have to hold your hand. I have 10 fingers on my both hands. First, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. म्हणजे ज्यावेळी आपण एक्झॅक्टली नंबर्स काउंटिंग करतो त्या नंबर्सला म्हणायचे कार्डिनल नंबर्स. Cardinal numbers are counting numbers that tells us how many of something. म्हणजे एक्झॅक्टली हाऊ मेनी या प्रश्नाचं उत्तर ज्याच्यातून आपल्याला मिळतं that number shows the cardinal number. Where else do we use them? आपण कार्डिनल नंबर्स कुठे कुठे वापरतो? आपल्या डेली लाईफ मध्ये, दैनंदिन रुटीन मध्ये आपण कार्डिनल नंबरचा वापर कुठे करतो? आपल्याला कोणी प्रश्न विचारला, हाऊ ओल्ड आर यू? I am 9 years old. I am 10 years old. I am 11 years old. That number 9 shows the exact cardinal number.
हाऊ मेनी रुपीज, हाऊ मेनी रुपीज, किंवा व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस बुक कॉस्ट 50 रुपीज. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूची एक्झॅक्ट किंमत सांगतोय, त्याचे मनी व्हॅल्युएशन सांगतोय, दॅट इज कार्डिनल नंबर्स. एज सांगतो, आपलं वय सांगतो, दॅट इज ऑल्सो कार्डिनल नंबर्स. आपल्या वर्गामध्ये, आपल्या डेली लाईफ मध्ये आपण बऱ्याच वेळा हाऊ मेनी या प्रश्नाचं आन्सर ज्या संख्येने देतो, त्या संख्येला म्हणायचंय कार्डिनल नंबर्स. हाऊ मेनी बॉयज आर देअर इन दिस रूम. नाउ वी कॅन ऑल्सो गेस हाऊ मेनी स्टुडंट्स जॉईन आवर क्लास. आजच्या आपल्या क्लासला किती स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत हे सुद्धा सांगू शकतो आपण. 100 स्टुडंट्स, 200 students, 150 students, and this number exactly indicates the cardinal number. The number that shows the exact number, exact figure is called as cardinal number. Mini quiz. Here, spot the cardinal number. Read the sentence below and find the word that represents a cardinal quantity. आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये, आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न कशा संदर्भात, कशा प्रकारचे विचारले जातात. प्रश्न हे विचारला जाणार आहे की दिलेल्या प्रश्नामध्ये आयडेंटिफाय द कार्डिनल नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला कार्डिनल नंबर चूज करायचा आहे. आपल्याला पर्याय हे कन्फ्युजिंग असतात बऱ्याच वेळा. Here, Raju has 12 shiny marbles in his pocket. Raju has 12 shiny marbles in his pocket. Here, 12 is the cardinal number. When the number exactly indicates a figure is called as cardinal number. Here, 12 is the cardinal number. या ठिकाणी राजूच्या हातामध्ये किंवा राजूकडे किती मार्बल्स आहेत? 12 मार्बल्स आहेत. म्हणजे 12 ही एक्झॅक्ट संख्या सांगितलेली आहे आणि या संख्येला म्हणायचं कार्डिनल नंबर. प्रश्न आपल्याला कशा स्वरूपाचा विचारला जातो? प्रश्न विचारला जातोय की आयडेंटिफाय द कार्डिनल नंबर्स फ्रॉम द गिवन क्वेश्चन किंवा गिवन सेंटेन्स. त्या दिलेल्या सेंटेन्स मधला कार्डिनल नंबर आपल्याला चूज करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट, spot the cardinal number. Let's try one more. There are 40 chairs in our beautiful classroom. आमच्या क्लासरूम मध्ये 40 chairs आहेत. How many chairs? 40 chairs. That number 40 indicates the cardinal number. We have to identify the cardinal number from given sentence. आपल्याला जेव्हा एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या गावातील, शहरातील एक्झॅक्टली संख्या ज्यावेळी सांगायची असते, वस्तूंची, व्यक्तींची, पदार्थांची ज्यावेळी संख्या सांगायची असते, त्यावेळी त्या संख्येला आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न ज्या स्वरूपामध्ये विचारलेले असतात, आयडेंटिफाय द कार्डिनल नंबर, विच इज द कार्डिनल नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न या घटकावर विचारलेले असतात. देन पार्ट 2, ऑर्डिनल नंबर. Ordinal numbers, that number we have to identify the position of the thing. आपल्याला एखाद्या रांगेमध्ये, एखाद्या गर्दीमध्ये जेव्हा एखादी वस्तूची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला शोधायची असते, त्यावेळी त्या नंबरचा जो वापर करतो त्या नंबरला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. पोझिशन, we use this to show the order or position of something. आपण जेव्हा एखाद्या संख्येची किंवा एखाद्या वस्तूचं एक्झॅक्ट पोझिशन आपण चॉईस करतो, ज्यावेळी निवडतो, त्या पोझिशनला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. आता which one they answer, in what position is the object in the line? In what position? आपल्या वर्गामध्ये रांगेमध्ये समजा आर्यन नावाचा विद्यार्थी आहे, गणेश नावाचा विद्यार्थी आहे, तो बसलेला आहे. 4 ते 10 मुलं एका रांगेत आहेत आणि 7व्या नंबरवरचा विद्यार्थी, 8व्या नंबरवरचा विद्यार्थी, 8 नंबर, 7th नंबर, असं ज्यावेळी आपण इंडिकेट करतो, दॅट नंबर शोज ऑर्डिनल नंबर. द नंबर विच शोज द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन द लाईन इज कॉल्ड एज ऑर्डिनल नंबर. आपल्याला एखाद्या एक्झाम मध्ये, एखाद्या रेस मध्ये, एखाद्या स्पर्धेमध्ये आपण
जेव्हा माझा नंबर कितवा आला आहे, आय एम फर्स्ट, आय एम सेकंड, आय एम थर्ड, दॅट नंबर इंडिकेट्स द position of person, the position of student is called as ordinal number. Examples, numbers like first, second, third, fourth, and 10, etc. are the ordinal numbers. Ordinal numbers indicates our position. Here we can see a picture. Which picture? It is the race. The picture of race. And how many runners are there? When I ask the question, how many runners? Then we have to count the exact number of runners. Exact number of runners. 1, 2, 3. There are 3 runners. The number 3 indicates the cardinal number. Cardinal number म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या चित्रातील एखाद्या वस्तूतील एक्झॅक्ट नंबर सांगतो त्याला म्हणायचं कार्डिनल नंबर. हियर 3 इज cardinal number. And who is first, who is second, who is third? अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रश्न विचारतो, exact position of the person is called as ordinal number. The second question, who is leading? Leading म्हणजे पुढे कोण आहे? Rabbit is leading. That means rabbit is at the first position. First position म्हणजे पहिल्या क्रमांकावर. Second number, third number, these number indicates the position of exact animal in the race. First number, rabbit. Second number, turtle. And third number, fourth number, these number indicates the ordinal numbers. Next example. Here it's a skyscraper building. गगनचुंबी इमारत आहे. एक उंच इमारत आहे बघा, आपल्या समोर एक उंच इमारत दिसत आहे आणि या इमारतीला वेगवेगळे फ्लोर्स. हाऊ मेनी फ्लोर्स आर देअर? देअर आर 10 फ्लोर्स इन दॅट बिल्डिंग. या बिल्डिंग मध्ये एक्झॅक्टली 10 फ्लोर्स आहेत. हाऊ मेनी फ्लोर्स? 10 फ्लोर्स. मग आता समजा राजू नावाचा मुलगा आहे, तो 4th फ्लोअर वरती राहतो. 4थ्या क्रमांकाच्या मजल्यावरती राजू राहतो. मग where does Raju live? Raju lives in the 4th floor. Now we have to ask exact position. The building has how many floors? The building has 10 floors in total. When we answer the exact number 10 floors, here 10 is the cardinal number. And we have to show, whenever we have to show the position of any person or anything, then it is called as ordinal number. To show where someone lives, we use the position or order. I live on the 5th floor. I live on 7th floor. That is ordinal number. Here 7, 5, 8, 9. It is ordinal number. There are many sections in that building. First one is reception, art studio, music room, library, science lab, computer lab, math class. Various kinds of floors are there in that building. And what is the position of science lab? What is the position of library? Many kinds of levels are there in that building. Whenever we ask the question exact position, that is ordinal number. And whenever we have to take exact number, that is cardinal number. जेव्हा आपल्याला एखादा नंबर सांगायचा असतो त्याला म्हणायचं कार्डिनल नंबर. आणि जेव्हा आपल्याला त्या नंबरची क्रमांक सांगायचा असतो, पहिला, दुसरा, तिसरा, त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. नेक्स्ट पिक्चर, वेटिंग इन द लाईन. Can you see the picture? Here are some animals. They are waiting for the bus. Animals are waiting for the bus. Elephant, dog, rabbit, bear, and lion. There are 5 animals in the picture near the bus stop. When I ask the question, how many animals are there in the picture?
I answered the question. There are 5 animals in the picture. The number 5 indicates exact cardinal number. Exact number of animal is called as cardinal number. 5 is cardinal number here. Now I change the question. I ask the question, what is the place or what is the position of rabbit? रॅबिटची पोझिशन आपल्याला सांगितले किंवा in which place किंवा कोणत्या स्थानावर तो उभा आहे. थर्ड प्लेस, सेकंड प्लेस, फर्स्ट प्लेस. या फर्स्ट, सेकंड, थर्ड या नंबरला म्हणायचं एक्झॅक्ट ऑर्डिनल पोझिशन. या रांगेतील या क्यू मधील त्या अॅनिमलचं एक्झॅक्ट पोझिशन याला म्हणायचंय ऑर्डिनल नंबर. When gets on the bus, the animal at the very front of the line is first. Which is the first animal? Which animal first आपल्या बस मध्ये चढेल? फर्स्टली आपल्या बस मध्ये कोण चढू शकतं? एलिफंट. एलिफंट इज फर्स्ट, डॉग इज सेकंड, रॅबिट इज थर्ड, बियर इज फोर्थ अँड लायन इज फिफ्थ एनिमल. आपण त्या रांगेमध्ये त्या अॅनिमलची एक्झॅक्ट पोझिशन जेव्हा सांगतो त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. आणि आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारे चित्र दिलेले असतील आणि चित्रावरून आपल्याला प्रश्न इंग्रजीमध्ये दिलेल्या चित्रामधनं आयडेंटिफाय करायचं आहे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर. एक्झॅक्ट पोझिशन ऑफ लायन, एक्झॅक्ट पोझिशन ऑफ डॉग या प्राण्यांची जेव्हा आपण पोझिशन सांगतो त्याला म्हणायचंय ऑर्डिनल नंबर. ज्यावेळी एखाद्या संख्येची एखाद्या चित्राचं आपण एक्झॅक्ट पोझिशन सांगतो त्यावेळी त्याला म्हणायचंय ऑर्डिनल नंबर. आता ऑर्डिनल नंबरचं रीडिंग करताना आपल्याला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे. बघा, ऑर्डिनल नंबर मध्ये आपल्याला पहिला ही संख्या ज्यावेळी मला सांगायची असते त्यावेळी आपण त्याला म्हणतो फर्स्ट. दुसरा क्रमांक असं ज्यावेळी मला सांगायचं असते त्यावेळी आपण म्हणतो सेकंड. तिसरा म्हणजे थर्ड, चौथा म्हणजे फोर्थ. असं आपण फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9 आणि 11. 11th नंतर 12. 12th स्पेलिंग आहे TWELVE 12. या 12th स्पेलिंग आहे 12. पण ज्यावेळी 12 आणि 12वा म्हणजे 12th आपल्याला ज्यावेळी सांगायचं असतं त्यावेळी आपल्याला 12 मध्ये जो शेवटचा VE आहे ना मित्रांनो, तो VE काढून त्या VE च्या ऐवजी F वापरायचा असतो. 12 या नंबर मध्ये इथं महत्वाचा नियम आहे, महत्वाची ही ट्रिक आहे, लक्षात ठेवायची आहे. कारण की बऱ्याचशा मागील स्पर्धा परीक्षांचा ज्यावेळी मी अभ्यास केला त्यावेळी 12 या संख्येचा ऑर्डिनल नंबर आपल्याला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. 12 चं स्पेलिंग आहे TWELVE आणि 12 च्या ज्यावेळी आपल्याला ऑर्डिनल नंबर करायचा असतो त्यावेळी VE काढून टाकायचा आहे आणि त्याच्या ऐवजी आपल्याला F लावायचा आहे. म्हणजे 12 चा ऑर्डिनल नंबर होईल 12. TWELFTH अशा प्रकारे 12 या संख्येचं ऑर्डिनल नंबर होणार आहे. त्यानंतर हे महत्वाच्या 4 संख्या दिलेल्या आहेत की ज्याचा कार्डिनल नंबर पासून ऑर्डिनल नंबर आपल्याला जेव्हा बनवायचा आहे त्यावेळी त्याच्या स्पेलिंग मध्ये होणारा बदल. सर्वात महत्वाचं मला सगळ्यात आधी बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना विचारला गेलेला प्रश्न आहे की व्हॉट इज द ऑर्डिनल नंबर ऑफ 12. 12 चा ऑर्डिनल नंबर काय होतो तर 12 च्या ऑर्डिनल नंबरचं स्पेलिंग होतोय 12 म्हणजे TWELFTH. त्यानंतर 5 चा ऑर्डिनल नंबर होतोय 5. इथे पण VE काढून टाकायचा आहे आणि F टाकायचा आहे. FIFTH. 5 चा ऑर्डिनल नंबर होतोय 5. 88 या ठिकाणी 8 चं स्पेलिंग आपल्याला वाटतंय की 80 आणि EIGHT 8 आणि EIGHT 8 ला पुन्हा TH लावायचा का तर पुन्हा TH लावायचा नाही. तर 88 मध्ये डू नॉट ऍड एन एक्स्ट्रा T, जस्ट 1 T फॉर 8. EIGHTH 8 is the spelling of ordinal number of number 8. 8 चा ordinal number बनतोय 8. त्यानंतर 9
9चा ऑर्डिनल नंबर काय बनतो? वी ड्रॉप द ई ऍट द एंड. जो शेवटचा ई आहे तो आपल्याला ड्रॉप करायचा आहे. इट इज नॉट 9th, NINETH असा होत नाही. 9th ऑर्डिनल नंबर होतं NINTH. हिअर वी हॅव टू ड्रॉप ई. ई आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्या जागेवर TH लावायचा आहे. फर्स्ट वन आपण जे पाहिलं होतं की 5 ला आपण शेवटचा जो VE आहे तो काढून टाकणार आहे. वी चेंज द VE टू अँड F. VE काढून टाकून त्याऐवजी आपल्याला F टाकायचं आहे आणि इट इज नॉट 5 असं होत नाही. 5चा ऑर्डिनल नंबर होतोय 5th आणि 88 मध्ये 8चा ऑर्डिनल नंबर होतोय 8th आणि 12 मध्ये 12चा ऑर्डिनल नंबर होतोय 12th. म्हणजे या ठिकाणी 12च्या VE काढून टाकून त्याच्या ऐवजी आपल्याला F ऍड करायचा आहे. इट इज नॉट 12th असं होत नाही. इट इज 12th. अंडरस्टँड? Read the cardinal. Read the calendar dates. When we have to show exact date. When Independence Day? What is your birth date? What is your anniversary date? What is your whenever we have to show the exact day of the calendar, when someone asks what is the day, what day is it, we say today is the 15th August. म्हणजे 15th ऑगस्ट ज्यावेळी आपल्याला कॅलेंडर मध्ये एक्झॅक्ट दिवस सांगायचा असतो किंवा एखादा दिनविशेष सांगायचा असतो, त्या दिनविशेषाची तारीख सांगायची असते, त्यावेळी आपण ज्या संख्येचा वापर करतो दॅट इज ऑर्डिनल नंबर. 15th ऑगस्ट, 26th January, 1st September, 9th September, 5th September, 5th, 6th, 9th, today is 13th जुलै. म्हणजे ज्यावेळी आपल्याला कॅलेंडरची एक्झॅक्ट डेट किंवा डेट सांगायची असते त्यावेळी आपण ऑर्डिनल नंबरचा वापर करतो. जसं कार्डिनल नंबर आपल्याला एक्झॅक्ट हाऊ मेनी या प्रश्नाचा आन्सर देतात, तसं आपल्याला ऑर्डिनल नंबर पोझिशन ऑफ द थिंग, त्या वस्तूची, त्या दिवसांची, त्या रांगेतील एक्झॅक्ट पोझिशन सांगण्यासाठी आपल्याला ऑर्डिनल नंबर्स मदत करतात. वी यूज ऑर्डिनल नंबर्स टू शेअर आवर स्पेशल डे. जेव्हा आपल्याला आपला स्पेशल डे सेलिब्रेट करायचा असतो किंवा स्पेशल डे सांगायचा असतो, माय बर्थडे इज ऑन 3rd of November. 3rd of November. Here 3rd is the ordinal number. The position of our special day in the month. आपल्याला दिलेल्या महिन्यामध्ये आपल्या स्पेशल डेची पोझिशन सांगायची आहे. दॅट इज ऑर्डिनल नंबर्स. वी यूज टू शो द स्पेशल डे. क्वेश्चन मे बी आस्क्ड, which numbers are used to show special day? Cardinal numbers, ordinal numbers, even numbers, odd numbers. Ordinal numbers are used to show the special day. जेव्हा आपल्याला आपला स्पेशल डे एक्झॅक्ट position of the day we have to show, then we use ordinal numbers. आपण बऱ्याच वेळा YouTube वरती रेसिपीज बघतो किंवा काही स्टेप्स बघतो बघा, त्यावेळी आपल्याला त्याची पोझिशन किंवा त्याच्या स्टेप्स सांगितलेल्या असतात. फर्स्टली आपण असं करायचंय, सेकंड असं करायचंय, थर्ड असं करायचंय. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, these are ordinal numbers. Here steps of hand wash. First, wash your hand wash. आपल्याला जर एखादी वस्तू किंवा जेवायला बसायचे, समजा बाहेरून आपण खेळून आलो आणि सगळ्यात घरात पहिल्यांदा आल्या आपली आई आपल्याला काय सूचना देते, पहिले तू हात धु आणि नंतर तू जेवायला बस. पहिल्यांदा हात धु नंतर जेवायला बस. म्हणजे फर्स्ट वॉश युअर हँड्स अँड देन सेकंड, फर्स्ट सेकंड गेट अ स्लाइस ऑफ ब्रेड, नंतर तू ब्रेड घे आणि थर्ड स्प्रेड द जॅम. म्हणजे थर्ड ऍक्टिव्हिटी, या ज्या आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत,
Firstly, wash your hands, then take the slice of bread, and third, spread the jam. Here are the positions, steps, how to follow, and which is first action. First action is wash your hands. Here first is the ordinal number, second is the ordinal number, and third is also the ordinal number. When the exact position is told, that is called as ordinal number. Ordinal number shows the steps or position of given thing. Now imagine we are sitting in the classroom. आपण एखाद्या क्लासरूम मध्ये बसलेलो आहोत असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. मग जेव्हा आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं आपण इमॅजिनेशन करतो की कोणत्या पोझिशनवर कोण बसलेला आहे, मग आपल्याला शिक्षक ज्यावेळेस प्रश्न विचारतात, हु इज सिटिंग इन द सेकंड पोझिशन, इन द सेकंड रो, इन द थर्ड रो, हु इज सिटिंग नियर द विंडो. हु इज सिटिंग नियर द विंडो म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचं एक्झॅक्ट नाव येणार आहे, किंवा हु इज सिटिंग इन द सेकंड पोझिशन इन द रो, दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलेला आहे, रांगेतील दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलेला आहे. या ठिकाणी दुसरा म्हणजे सेकंड हा शब्द ऑर्डिनल नंबर इंडिकेट करतो. वन्स यू फाइंड देम, पॉइंट टू जेंटली. समजा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे, वर्गातील एखाद्या वस्तूची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला सांगायची आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारायचे आहे. हु इज सिटिंग नियर द window, who is sitting near the wall, who is sitting near the second last position, third position, who is sitting at the last bench, last, first, second, third. These number indicates ordinal numbers. Mini quiz. Read the sentence below. आपल्याला दिलेलं सेंटेन्स वाचायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला ऑर्डिनल नंबर एक्झॅक्टली कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. माय सिस्टर इज इन द 6th grade. माय सिस्टर इज इन द 6th grade. Here the sentence shows an exact number. What is the type of number? Identify the type of number 6. हा 6 हा शब्द कोणता नंबर शो करतो, कार्डिनल नंबर और ऑर्डिनल नंबर. The number 6 indicates the ordinal number. That means the exact position of the thing or exact position of the person in the queue or grade. आपल्याला या ठिकाणी my sister is the 6th grade, is in the 6th grade म्हणजे ग्रेड इयत्ता. माझी बहीण इयत्ता 6वी मध्ये आहे. मग या ठिकाणी इयत्तांच्या क्रमामध्ये 6वा हा जो क्रम दाखवलेला आहे त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. आयडेंटिफाय द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द गिवन सेंटेन्स. हियर 6 इज द ऑर्डिनल नंबर. Spot the ordinal. Read the sentence below. I was the third person in the lunch line today. Here line जेव्हा आपल्याला रांग, क्यू किंवा क्राऊड जेव्हा असतो त्यावेळी त्यातल्या त्या व्यक्तीचं पोझिशन सांगायचं असतं, त्यावेळी आपण या ऑर्डिनल नंबरचा वापर करतो. आय वॉज द थर्ड पर्सन इन द लंच लाईन टुडे. लंच लाईन आहे आणि त्या लाईन मध्ये मी थर्ड नंबरला आहे म्हणजे माझी पोझिशन काय आहे, थर्ड. दॅट नंबर थर्ड इंडिकेट्स द ऑर्डिनल नंबर. Ordinal number is the number that indicates the position of the person or thing, and cardinal number is the number that indicates how much quantity of the person, quantity of things, that is cardinal number and ordinal number. Cardinal. Think the collection. There are 3 cups on the podium.
3, the number 3 indicates the cardinal number. जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट नंबर सांगितलेला आहे तिथे आहे cardinal number. 3 is the cardinal number. There are 3 cups on the podium. 3 is the cardinal number. पण ज्यावेळी असं वाक्य असतं थर्ड कप, थर्ड हा ज्यावेळी उच्चार असतात किंवा थर्ड हे ज्यावेळी स्पेलिंग असतं त्यावेळी त्याला म्हटलं असतं आपण ऑर्डिनल नंबर. पण ज्यावेळी इथे 3 कप्स आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, मी इथे फर्स्ट म्हणजे पहिला, सेकंड म्हणजे दुसरा आणि थर्ड म्हणजे तिसरा. मग ज्यावेळी फर्स्ट, सेकंड, थर्ड असं आपल्याला ज्यावेळी सांगायचं आहे त्याला म्हणायचं ऑर्डिनल. ऑर्डिनल, थिंक ऑर्डर. द गोल्ड कप इज फॉर द फर्स्ट प्लेस. द गोल्ड कप इज फॉर द फर्स्ट प्लेस. गोल्ड कप केव्हा मिळणार आहे? ज्यावेळी आपण फर्स्ट प्लेस वर किंवा एखाद्या रेस मध्ये, एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये आपण फर्स्ट आलेलो आहे त्यावेळी आपल्याला गोल्ड कप मिळणार आहे. द गोल्ड कप इज फॉर द फर्स्ट प्लेस. ज्यावेळी आपण फर्स्ट येऊ त्यावेळी आपल्याला गोल्ड कप मिळणार आहे, सेकंड येऊ त्यावेळी सिल्वर कप मिळणार आहे आणि थर्ड येऊ त्यावेळी ब्रॉन्झ कप मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड दॅट इज द एक्झॅक्ट पोझिशन और एक्झॅक्ट प्लेस, एक्झॅक्ट पोझिशन ऑफ आवर रँक. रँक मधलं आपलं स्थान ज्यावेळी आपण सांगतोय, पोझिशन सांगतोय त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. द गोल्ड कप इज फॉर द फर्स्ट. हिअर फर्स्ट इज द नंबर ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर. आता इथे आपल्याला बुक्स दिसत आहेत. 1, 2, 3, 4 and 5. How many books? 5 books. There are 5 books on the shelf. एका शेल्फ मध्ये, एखाद्या कपाटामध्ये 5 बुक्स आहेत. ज्यावेळी मी 5 बुक्स म्हणते द नंबर 5 इंडिकेट्स कार्डिनल नंबर. आणि ज्यावेळी मी क्वेश्चन चेंज करते, गिव्ह मी द थर्ड बुक, गिव्ह मी द fourth book, give me the first book, the number 4, first, third indicates the ordinal number. We have to show the position of the book in the row or in the on the shelf, that is ordinal number. Give me the book that is on the third position. आपण प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतो पण त्यातून आपल्याला एक्झॅक्ट कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर कोणता आहे ही संख्या ओळखता आली पाहिजे. ओके. सर्वांचा आपला फेवरेट यमी पिझ्झा. हाऊ मेनी स्लाइस, हाऊ मेनी स्लाइस आर देअर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. 8 slices. How many slices? 8 slices. And I want the first. I want the first slice. मला पहिली स्लाइस पाहिजे. लगेच सेकंड विद्यार्थी म्हणाला मग आय वॉन्ट सेकंड. थर्ड म्हणाला आय वॉन्ट थर्ड स्लाइस. फोर्थ विद्यार्थी म्हणाला आय वॉन्ट फोर्थ स्लाइस. यश म्हणाला आय वॉन्ट 7th स्लाइस. म्हणजे 7th, फर्स्ट, सेकंड. What are these? These number indicates ordinal numbers. Order. Given order मध्ये त्या exact slice चा position that is ordinal number. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, 8. 8 slices are there. 8 म्हणलं की तो आहे cardinal number आणि first, second, third म्हणलं की तो आहे ordinal number. There are. आता या ठिकाणी तुम्हाला कार्डिनल आहे की ऑर्डिनल आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. देयर आर 25 स्टुडंट्स इन क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स? 25 स्टुडंट्स. हियर द नंबर 25 इंडिकेट्स कार्डिनल और ऑर्डिनल. द नंबर 25 इंडिकेट्स द कार्डिनल नंबर. म्हणजे या ठिकाणी 25 ही संख्या कार्डिनल नंबर म्हणजेच त्या वस्तूचं, त्या विद्यार्थ्यांचं एक्झॅक्ट संख्या सांगते त्याला म्हणायचंय कार्डिनल नंबर. म्हणजेच मूल्यवाचक संख्या, त्या व्यक्तीचं एक्झॅक्ट मूल्य सांगताय त्याला म्हणायचं मूल्यवाचक संख्या. रोहन इज
फोर्थ इन द लाईन फॉर लंच. रोहन हा 4थ्या क्रमांकावर आहे लंचच्या लाईन मध्ये. हिअर द नंबर 4 इंडिकेट्स ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर म्हणजे त्या दिलेल्या रांगेमधील त्याचं स्थान, म्हणजेच क्रमवाचक संख्या. क्रम आहे त्याचा, तो फर्स्ट, सेकंड, थर्ड त्याचा क्रम सांगितलेला आहे, म्हणजेच त्याला म्हणतात क्रमवाचक संख्या, ऑर्डिनल नंबर. टुडे इज 10th of July. टुडे इज 10th of July. 10th हा नंबर त्याचं एक्झॅक्ट पोझिशन इंडिकेट करतोय, म्हणजेच तो आहे ऑर्डिनल नंबर. हिअर द नंबर 10 indicates ordinal number. Next question is, I have 2 pencils. I have 2 pencils. Here the number 2 indicates cardinal number. म्हणजे एक्झॅक्ट मूल्य सांगतोय, त्याची वस्तूंचं संख्या सांगतोय, त्याला म्हणायचं कार्डिनल नंबर, म्हणजेच मूल्यवाचक संख्या. गणितामध्ये आपण ह्या संख्यांचा सराव केलेला आहे. कार्डिनल नंबर म्हणजे मूल्यवाचक, एक्झॅक्ट त्याची संख्या सांगणारा नंबर, आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या, म्हणजे त्या रांगेतील त्या वस्तूचं स्थान दर्शविणारी संख्या, म्हणजेच ऑर्डिनल नंबर. नाउ we are going to take some examples of previous exam. आपल्याला मागील स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकाशी संबंधित कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते याचा आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत. सम एक्झाम्पल. रीड द पॅसेज केअरफुली. आपल्याला या ठिकाणी पॅसेजचं रीडिंग करायचं आहे. अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्ही सर्वांनी सुद्धा हा पॅसेज मनातल्या मनात वाचायचा आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो त्यावेळी तो प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला तर प्रश्न वाचतानाच आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे उत्तर सापडतात बघा. विद्यावर्धिनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दिस इयर. या वर्षी विद्यावर्धिनी हायस्कूलने स्पोर्ट्सची कॉम्पिटिशन चॅम्पियनशिप अरेंज केली होती बघा. The students were the toppers in kho-kho, cricket, athletics, and football. They also lifted the swimming trophy. City High School were runner-up. They lost championship by 2 marks. फेब्रुवारी 2027च्या परीक्षेमध्ये या उतार्यावर प्रश्न विचारला गेला होता. आता विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये काही स्पोर्ट्स होणार आहेत बघा. तर त्याच्यावर प्रश्न कसा विचारला होता बघा. हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन्ड इन द अबोव पॅसेज. हाऊ मेनी या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. मी प्रश्न घटक समजावताना पण सांगितलं होतं बघा. हाऊ मेनी या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर देतो त्यावेळी त्या संख्येला म्हणायचं कार्डिनल नंबर. आणि एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द थिंग और एक्झॅक्ट पोझिशन ऑफ पर्सन we have to show in the line that indicates ordinal number, and the number that gives the answer of how many is called as cardinal number. How many sports are mentioned in above passage? How many sports? First one, cricket, kho-kho, cricket, athletics, football, and swimming. Swimming is also a sport. That means 5 sports are mentioned in the passage. किती स्पर्धांचा उल्लेख आलेला आहे दिलेल्या उतार्यामध्ये? किती स्पर्धांचा उल्लेख आलेला आहे? 5 sports are mentioned in the passage. Next question is 10th. जर 10 या संख्येचा ऑर्डिनल नंबर होतोय 10th, then 31 चा ऑर्डिनल नंबर काय होणार आहे? 31 होईल का? 31 होईल का? 31st होईल का? नन ऑफ द अबोव. ज्यावेळी आपल्याला पहिला ही संख्या सांगायची असते त्यावेळी फर्स्ट वापरत असतो आपण बघा. आणि ज्यावेळी दुसरा सांगायचा आहे त्यावेळी सेकंड वापरत असतो. तुम्हाला या ठिकाणी ऑर्डिनल नंबर्स हे कसे वाचन करायचं ऑर्डिनल नंबर्सचं
जेव्हा आपल्याला पहिला म्हणजे फर्स्ट सांगायचा असतो त्यावेळी फर्स्ट स्पेलिंग आहे FIRST. वन वन असं म्हणत नाही, 31 असं म्हणत नाही किंवा 31 असं म्हणलं जात नाही, त्यावेळी 31st म्हणायचं. 32 म्हणजे 32nd असं म्हणायचंय. 33 ला म्हणायचंय 33rd पोझिशन, 33rd पोझिशन, 34th पोझिशन, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याचं रीडिंग करताना आपल्याला त्याचे स्पेलिंग आणि त्याचं वाचन याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. बाकीच्या फिफ्थ पासून पुढच्या याला सर्वांना TH लागते. फक्त बदल कुठे आहे? बदल आहे फक्त फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ यांच्या स्पेलिंग मध्ये आणि यांच्या वाचनामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. त्यामुळे इथे आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की 31च आपल्याला ऑर्डिनल नंबर्स मध्ये रीडिंग कसं करता येईल. बघा 31च स्पेलिंग काय होणार? 31 होणार की 31 होणार की 31st होणार की नन ऑफ द अबोव? 31 याचं आपल्याला पोझिशन सांगायची आहे म्हणजे त्याचं आपल्याला स्पेलिंग होणार आहे एक्झॅक्ट 31st. या ठिकाणी 31 असं स्पेलिंग होणार नाही. 31 होईल का? हे नुसतं 31 आहे का? इथे आपल्याला कार्डिनल नंबर सांगायचा का? फर्स्ट आपल्याला इफ म्हणजे जर 10चा 10वा होतोय, 10th होतोय, तर 31 चा 31th होईल का की 31st होईल की नुसतं 31 राहील? या ठिकाणी इथं ऑर्डिनल नंबर दिलाय म्हणजे याचा सुद्धा आपल्याला ऑर्डिनल नंबर शोधायचा आहे, दॅट इज 31st. दिलेल्या संख्येचा आपल्याला ऑर्डिनल नंबर कोणता आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज विच इज द कार्डिनल नंबर ऑफ 21st? 21st चा कार्डिनल नंबर आपल्याला सांगायचा आहे. इथं ऑर्डिनल नंबर दिलेला आहे आणि ऑर्डिनल नंबर वरनं आपल्याला कार्डिनल नंबर सांगायचा आहे. 22, 24, 12 or 21. Option number 4 is correct answer. That is 21 is the cardinal number of 21st. आणि 22nd म्हटलं असतं तर 22, 23rd म्हटलं असतं तर 23, 24th म्हटलं असतं तर 24 आलं असतं. आपल्याला ज्यावेळी एखाद्या वस्तूचं एक्झॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरनं त्याचा कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर आपल्याला दोनही सांगता येते. आता इथं 12 मी मगाशी नियम ज्यावेळी तुम्हाला सांगितले की स्पेलिंग रीडिंग करताना, स्पेलिंग रायटिंग करताना 12चा ऑर्डिनल नंबर होतो 12, पण 12चं स्पेलिंग मध्ये VE हा काढून F आलेला असतो. बघा विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर 11, त्याच्यावरच आधारित हे एक्झाम्पल आहे. विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर 11, 11th नंतर येणारा ऑर्डिनल नंबर कोणता? आता सगळे स्पेलिंग आपल्याला सारखे दिसत आहेत. आपण परीक्षेमध्ये काय करणार आहे? पटकन कोणता तरी एक पर्याय रंगवणार आणि घाई करणार आहे. बघा TWELFH, LFH आहे, तर TH आलेलाच नाहीये म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय वाचा बरं, TWELFTH, या ठिकाणी L त्याच्यानंतर VE काढून टाकलेला आहे आणि त्या जागी F घेतलेला आहे आणि त्याला TH लावलेला आहे. हे स्पेलिंग बरोबर वाटतं, पण लगेच दुसरा पर्याय बरोबर वाटला म्हणून पटकन रंगवून मोकळं व्हायचं नाहीये. तिसरा सुद्धा पर्याय कदाचित बरोबर असू शकतो, TWELVE, पण इथे तर आपल्याला 12th स्पेलिंग दिलंय आणि 12th स्पेलिंग बरोबर आहे, पण आपल्याला विचारलंय ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर आफ्टर 11, 11च्या नंतरचा ऑर्डिनल नंबर कोणता आहे? मग 12 आहे का? 11च्या नंतरचा ऑर्डिनल नंबर 12 नाही. 12 TWELTH, हे 12th स्पेलिंग बरोबर वाटतंय का? अजिबात नाही. आपल्याला तर मॅडमने नियम सांगितला होता की 12च्या स्पेलिंग मध्ये VE काढून टाकायचा आणि त्या जागेवर काय घालायचं आहे? F घालायचा आहे आपल्याला. मग 12th स्पेलिंग आहे बरोबर TWELFTH. 12th हे याचं एक्झॅक्ट स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून आन्सर नंबर 2 इज करेक्ट आन्सर. दिलेल्या आपल्याला प्रश्नावरती विचार करून विचारपूर्वकच उत्तर सोडायचं आहे बाळांनो. कोणत्याही प्रकारची घाई अजिबात करायची नाहीये.
प्रश्न ज्यावेळी तुम्ही शांतपणे वाचतात, प्रश्नावर विचार करता, त्यावेळी आपल्याला उत्तर सहजासहजी सापडेल. आपल्याला हा घटक सोपा आहे. घटकावर 1 ते 2च प्रश्न विचारणार आहे. इंग्रजीमध्ये एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि गणितामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो या घटकावर आधारित. तर ज्यावेळी ऑर्डिनल नंबर आपल्याला सांगायचा आहे त्यावेळी त्याचा नियम, त्या संख्यांचं वाचन करताना, संख्यांचं रायटिंग करतानाचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 11th नंतर 12th ची स्पेलिंग आपल्याला आली पाहिजे. 12th ची स्पेलिंग लिहिताना TWEL आणि हा जो VE आहे, हा VE काढून त्याच्या जागेवर आपण F टाकलेला आहे आणि मग त्याला TH लावलेला आहे. म्हणजे 12वा हे स्थान आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे 12th ची स्पेलिंग आहे TWELFTH. That is the exact spelling after 11th, exact ordinal number after 11. Next question is, my number is 32. My number is 32. So I am in the dash in the row. मी 32 नंबरवर आहे, म्हणजे माझा नंबर 32 आहे. मग माझी पोझिशन, जेव्हा आपल्याला आता इथे पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आपली पोझिशन सांगायची आहे. म्हणजे इथे आपल्याला कोणता नंबर सांगायचा आहे? जेव्हा आपल्याला आपली पोझिशन सांगायची आहे त्यावेळी आपल्याला या ठिकाणी ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे. कोणता नंबर सांगायचा आहे? ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे. पटकन 32 चं स्पेलिंग दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आणि रंगवून आपण मोकळे होतो. या ठिकाणी अशी घाई आपल्याला अजिबात करायची नाही. माय नंबर इज 32, सो आय एम इन द रो. म्हणजे मी रो मध्ये कितव्या स्थानावर आहे, माझी पोझिशन मला सांगायची आहे. त्यावेळी मला या ठिकाणी 32 चा ऑर्डिनल नंबर सांगायचा आहे. बघा, 32 चा ऑर्डिनल नंबर काय होणार? 32 हे स्पेलिंग आहे की 32 हे स्पेलिंग बरोबर आहे की 32nd की 30nd की 30? आता हे स्पेलिंगच पूर्ण चुकीचं आहे. आपल्याला हा पर्याय पाहिल्याबरोबर कळतं की हे खूपच चुकीचं स्पेलिंग आहे, हे चूक आहे. याच्यामध्ये आपल्याला संदिग्धता होऊ शकते. बघा, बऱ्याच आपण इथं विचारले की 32 दिला म्हणजे लगेच 32 स्पेलिंग लिहून टाकायचंय का? नाही. तर या ठिकाणी प्रश्न समजपूर्वक वाचन या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रश्न ज्याला समजेल त्याला त्याचं उत्तर पटकन समजणार आहे. माझा नंबर 32 आहे म्हणून माझं स्थान, माझी जी पोझिशन आहे, सो आय एम 32nd इन द रो. हिअर द राईट आन्सर इज 32nd. 32nd इन द रो. नेक्स्ट क्वेश्चन इज, राईट द रॉंग पेअर. आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. बघा, या ठिकाणी चुकीची जोडी निवडायची आहे. 50 म्हणजे 50वा, 68 ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे. पण चुकीची कोणती आहे? जी आपल्याला चुकीची वाटते ती आपल्याला निवडायची आहे. आता इथं बघा, TWELFTH. मग अशीच मी सांगितलं होतं की 12th. मग इथे 12th नाहीये, इथं तर 21st दिलेला आहे. म्हणजे ही जोडी, ही पेअर चुकीची आहे. 60 सॉरी मित्रांनो, आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी स्क्रीन दिसत नाहीये. तिकडे पहा बरं सर, तिकडे पहा, लाईटचा काय प्रॉब्लेम तिकडं. बटन ज्यावेळी आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन सांगायची होती, एक्झॅक्ट स्पेलिंग सांगायचं होतं, त्यावेळी आपण कार्डिनल नंबरचा वापर केला. आणि ज्यावेळी आपल्याला क्रम सांगायचा होता त्यावेळी आपण ऑर्डिनल नंबरचा वापर केला. या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन होता की चुकीची जोडी आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायची आहे. 60 बरोबर होतं, 50 बरोबर होतं, पण 21st दिलेलं होतं आणि त्याचं स्पेलिंग सांगितलेलं होतं आपल्याला की 12th हे स्पेलिंग सांगितलेलं होतं आपल्याला. प्रश्न होता आपला राईट द रॉंग पेअर. आपल्याला रॉंग पेअरची जोडी आपल्याला निवडायची होती. नेक्स्ट क्वेश्चन इज, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर. आपल्याला या ठिकाणी अचूक असलेला ऑर्डिनल नंबर निवडायचा आहे. बघा, पर्याय दिलेला आहे 12th,
12th आणि 12th यांचे स्पेलिंग वेगवेगळे दिलेले आहेत बघा. प्रश्नामधून अचूक 12th स्पेलिंग आपण शोधायचं आहे आणि ते आपण या ठिकाणी सांगायचं आहे. ज्यावेळी आपण स्पेलिंग वाचनाचा, स्पेलिंग लेखनाचा सराव करू त्याच वेळी आपल्याला या ऑर्डिनल नंबर्सचं रीडिंग, रायटिंग आपल्याला प्रॉपरली जमणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला दिलेल्या पर्यायातून अचूक स्पेलिंग शोधायचं आहे. 2023च्या परीक्षेला हा विचारलेला प्रश्न आहे. माय नंबर इज 20 इन द रो. माझा नंबर 20वा आहे. दिलेल्या रांगेमध्ये माझा नंबर 20वा आहे. सो आय एम डॅश डॅश इन द रो. 20, 20th, 20th, 21st. 20th पण स्पेलिंग दिलेलं आहे बघा. 20th हे स्पेलिंगच चुकीचं आहे. जेव्हा आपण 1 to 100 या संख्यांचं लेखन, वाचन ऑर्डिनल नंबर्स प्रमाणे आणि कार्डिनल नंबर्स प्रमाणे करण्याचा सराव करणार आहोत त्यावेळी आपल्याला अधिकाधिक अचूकता आपल्या सरावाने येणार आहे. म्हणून आजपासून विद्यार्थ्यांनो की आपण ऑर्डिनल नंबर्स लेखन करण्याचाही सराव करायला पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड यांची स्पेलिंग, रीडिंग, रायटिंग यांचा अधिकाधिक आपण सराव जेव्हा करू त्यावेळी आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला खूप मदत होणार आहे बघा. 12th, माय नंबर इज 12, सो आय एम 12th. या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा सराव घेतलाय की 12th स्पेलिंग लिहिताना TWEL आणि VE च्या ऐवजी FTH पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. राईट द गिवन नंबर इन वर्ड. हिअर 79 नंबर इज गिवन आणि याचं आपल्याला नंबर लिहायचा आहे. फर्स्ट ऑप्शन इज 70, SEVENTY. हे स्पेलिंग बरोबर आहे का? सेकंड ऑप्शन इज SEVENTYNINE, 79. 79 सेकंड ऑप्शन बरोबर आहे का? थर्ड ऑप्शन इज 79 हे बरोबर आहे का? की फोर्थ ऑप्शन 79th हे बरोबर आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 79, SEVENTYNINE. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की टेल द कार्डिनल नंबर फॉर 80th. 80वा माझा नंबर 80वा आहे. 80वा यासाठी करेक्ट कार्डिनल नंबर आपल्याला शोधायचा आहे. 80th चा कार्डिनल नंबर होईल ऑप्शन नंबर 4, 80. 18 आणि 80th स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा कार्डिनल नंबर ओळखण्यासाठी मदत होईल. शेवटी दिलेला आहे बघा मंथ्स ऑफ इयर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. याच्यावर याचं कॅलेंडर दिलंय आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे की जुलै इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. व्हॉट इज द नंबर म्हणजे व्हॉट इज द पोझिशन ऑफ जुलै मंथ. जुलै मंथ हा कितवा मंथ आहे? दॅट इज 7th month. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. 7th month of the year. July is the 7th month of the year. Which month comes 5th number after November? नोव्हेंबरच्या नंतर 5व्या नंबरला कोणता महिना येतो? बघा बरं, नोव्हेंबरच्या पुढे 5 नंबर पुढे जायचंय बघा. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल. एप्रिल इज द 5th month आफ्टर नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या नंतर 5व्या नंबरचा महिना आहे एप्रिल. नेक्स्ट क्वेश्चन इज फेब्रुवारी इज डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी कितव्या नंबरचा महिना आहे? 2022च्या परीक्षेला हा प्रश्न विचारला होता बघा फेब्रुवारी 2022 मध्ये. तर फेब्रुवारी हा 2nd नंबरचा महिना आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर. डिसेंबर हा महिना याच्यासाठी एक्झॅक्ट ऑर्डिनल नंबर आपल्याला चूज करायचा आहे. मग कितवा नंबरचा महिना आहे बरं डिसेंबर? डिसेंबर इज द 12th month ऑफ द ऑर्डिनल म्हणजे ऑर्डर म्हणजे दिलेल्या ऑर्डर मध्ये डिसेंबर हा 12व्या क्रमांकाचा महिना आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे बघा. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. प्रॉपर अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे आपल्याला. आय ब्रश माय टीथ डॅश डॅश अ डे. मी माझे म्हणजे दात घासतो. किती वेळा घासतो दिवसातून? 2, ट्वाइस, TOO और फर्स्ट. मग मी दिवसातून 2 वेळा दात घासतो असं मला जेव्हा सांगायचं आहे त्यावेळी त्याला म्हणायचं ट्वाइस. ट्वाइस म्हणजे ऑप्शन नंबर 2 दोनदा. या अर्थी आपल्याला इथे या ठिकाणी प्रश्नाचा क्रमांक
पर्याय आपल्याला चॉईस करायचा आहे. ट्वाइस हा एक ऑर्डिनल नंबर आहे आणि आपल्याला त्याची ऑर्डर एक्झॅक्टली सांगायची आहे. आय ब्रश माय टीथ ट्वाइस अ डे. ओके विद्यार्थ्यांनो, खूप छान आपल्या या ठिकाणी सराव झालेला आहे आणि कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबरही तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजले असतील अशी आशा करते. आणि या घटकावर प्रश्न तसे खूप सोपे असतात, पण सोप्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात आणि या चुका आपल्याला खूप टाळायच्या आहेत. आणि आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला उतरायचं आहे. एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या प्रश्नावरती आपल्याला सराव करायचा आहे. अधिकाधिक जितका तुम्ही जास्त सराव करताल, कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स लेखनाचा सराव करायचा आहे, त्याची स्पेलिंग आपल्याला पाठांतर करायचं आहे आणि वाचन करताना स्पेलिंग वाचताना काळजीपूर्वक वाचायचं आहे. प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा चुका दुरुस्त होणार आहे आणि आपण स्पर्धा परीक्षांमध्ये खूप छान प्रकारे उतरणार आहोत. त्या ठिकाणी मला मिशन आरंभ या स्पर्धा परीक्षांचा सराव घेण्याच्या तासिका घेण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आमच्या पाथर्डी तालुक्याच्या सर्व टीमचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि या ठिकाणी माझी तासिका